कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाची संततधार आहे ती पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच पंचगंगा नदी असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा आहे त्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे। कोल्हापूर शहराजवळ असलेला आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला हा कळंबा तलाव दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झालेला आहे। खरं तर कोल्हापूर शहराच्या दक्षिण बाजूला हा तलाव आहे आणि हा तलाव आहे तो कोल्हापूर शहराला असेल कळंबा गावाला असेल या सगळ्यांना पाणी पुरवठा आहे तो याच कळंबा तलावातून होत असतो आणि आता हा यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा कळंबा तलाव हा ओव्हरफ्लो झाला होता। ज्यावेळी गेल्या 10 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती त्यावेळी हा कळंबा तलाव पुन्हा एकदा आतमध्ये होता। मात्र कालपासून पावसाचा जोर आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी वाढलेला आहे आणि म्हणूनच हा कळंबा तलाव पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाला आहे। हा ओव्हरफ्लो झालेला कळंबा तलाव पाहण्यासाठी नागरिक देखील या ठिकाणी गर्दी करत असतात। प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त लावणं खूप गरजेचं आहे कारण अतिउत्साही लोक आहेत ते या कळंबा तलावाचा जो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि जो धबधबा बनलेला आहे त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात। गेल्या 2 वर्षांपूर्वी अशीच एक दुर्घटना होता वाचली। 2 तरुण आहेत ते याच पाण्यामधून वाहून जाता त्यांना झाडाचा आधार मिळाला आणि ते वाचलेले आहेत। त्यामुळे प्रशासनाने देखील इथं अतिउत्साहीपणा करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली पाहिजे। एकूण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा आहे तो वाढलेला आहे। वारणा असेल राधानगरी असेल या धरणामधून पाण्याचा विसर्ग आहे तो केलेला आहे। त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कारण हवामान खात्यानं पुन्हा एकदा पावसाचा अंदाज आहे तो व्यक्त केलेला आहे। त्यामुळे काल दुपारपासून जर बघितलं तर आपण कोल्हापूर शहर असेल कोल्हापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल पावसाची संततधार आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगा असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर नद्या असतील त्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये हळूहळू का असेना वाढ होताना पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।